नमस्कार. आज आपण भरलेल्या वांग्यांची अशी भाजी बनवणार आहोत जी खाल्ल्यानंतर घरातले सगळे पुन्हा पुन्हा हीच भाजी कर म्हणून तुमच्याकडे नक्की आग्रह धरतील बघा. आता इथे वांग्याचे देठ व काटे काढून ते असे छान उभ्या आडव्या पद्धतीने कापून घेतलेले आहेत. आता इथे एका प्लेटमध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. तसेच दुसऱ्या प्लेटमध्ये मी कढीपत्ता, तीळ, आलं, लसूण, शेंगदाणे, 10 ते 12 खोबऱ्याचे काप, मीठ आणि हिंग हे साहित्य घेतलेलं आहे. आणि जी छोटी प्लेट आहे ना त्यामध्ये मी काही मसाले घेतले आहेत बघा. त्यामध्ये जिरे आहे, गोडा मसाला, धने पावडर, हळद, लाल तिखट आणि आपला घरचा मसालासुद्धा मी घेतलेला आहे. या सर्व साहित्याचा उपयोग करून आपण छान खमंग अशी भरलेली वांगी बनवणार आहोत. आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून त्यात पहिल्यांदा तीळ भाजून घेऊयात. तीळ छान तडतडले की काढून घेऊयात. त्यानंतर तेल टाकून खोबरे छान गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून घेऊयात. त्यानंतर शेंगदाणेसुद्धा छान तडतड आवाज येईपर्यंत भाजून घेऊयात. आता यात आपण लसूण आणि आलं टाकून छान बारीक करून घेऊयात. बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर या वाटणामध्ये टाकून सुके मसाले टाकूयात. त्यामध्ये गोडा मसाला, धने पावडर, लाल तिखट, घरचा मसाला, हळद हे सर्व टाकून आपण छान एकजीव करून घेऊयात. सगळं मिक्स करून घेऊयात. त्यात मीठसुद्धा टाकून घेऊयात. छान एकजीव झालं की हा सर्व मसाला आपण वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत. बघा मसाला आपला तयार झाला आहे. वांग्यांमध्ये सुद्धा मसाला भरून घेतलेला आहे. गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यात तेल टाका. त्यामध्ये जिरी, कढीपत्ता, हिंग टाकून छान परतून घेऊयात. आता उरलेले मसाले पण त्यात टाकूयात आणि वांगीसुद्धा त्या तेलात छान परतून घेऊयात. उरलेला मसाला तेलात लगेच परतून घ्यायचा नाही, नाहीतर तो जळून जातो. अगोदर वांगी परतून घेऊयात, मग मसाला परतून घेऊया. साईडलाच गॅसवर मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. या वांग्यांना गरम पाण्यातच शिजवा, गार पाणी अजिबात टाकू नका. बघा वांगी मसाल्यात एकजीव करून घ्या. त्यानंतर वांगी शिजण्यापुरतंच पाणी आपण या वांग्यांमध्ये टाकणार आहोत. छान हलवून आपण 10 मिनिट झाकण ठेवणार आहोत. 10 मिनिट झाल्यानंतर ही वांगी छान शिजलेली आहेत. बघा छान तेलसुद्धा सुटलेलं आहे. खूप छान भरलेली वांगी आपली तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो छान छान कमेंटसुद्धा करा. अशी भरलेली वांगी बनवा आणि तुम्हीसुद्धा खा.